आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतून आठवडा बाजार तसेच गर्दीचे ठिकाणावरून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे 2,50,000 रुपये किमतीचे 20 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून मोबाईलचे मूळ मालकांना परत देण्यात आले आहे। जयसिंगपूर गुन्हेशोध पथकाची दमन कारवाई झाली आहे। जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील 2024-25 सालात आठवडा बाजार गर्दीचे ठिकाणी एसटी स्टँड परिसर व प्रवासादरम्यान इस्मानचे विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल गहाळ झाले होते। त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गहाळ नोंद झाली होती। त्यानुसार विविध मोबाईलचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी आदेश दिले होते। त्याप्रमाणे जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदारांनी सायबर पोलीस ठाणेकडील मदत घेऊन गहाळ झालेले मोबाईल ट्रेस करून हँडसेट जयसिंगपूर तसेच महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील व्यक्ती सदर गहाळ झालेले मोबाईल वापर करीत असल्याबाबत निष्पन्न झाल्याने सदर इस्मानचे राहण्याचे पत्ते व त्यांचे लोकेशन प्राप्त करून जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकातील अंमलदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे 2,50,000 रुपये किमतीचे एकूण 20 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले आहेत। आज रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये गहाळ झालेले मोबाईल जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, अमर अडसुळे सायबर पोलीस ठाणेकडील यांनी केली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।